आज मुलांसाठी असा छान खाऊ बनवूया. अगदी सोपा आहे आणि झटपट पण होतं. तर यासाठी काय करायचं आहे पाहू शकता, एवढा छान झालेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला 2 चमच गव्हाचं पीठ, त्यात थोडंसं मीठ घालायचं, पाणी घालून छान बॅटर बनवून ठेवायचं बाजूला. त्यानंतर काय करायचं, कढईमध्ये तेल घालायचं, जिरे घालायचे आणि एक मोठा कांदा घालायचा. कांदा छान परतून झाला की यामध्ये घालायचा एक टमाटर छान परतून झालं की थोडीशी हळदी पावडर, थोडीशी मिरची पावडर, आमकं ढमकं जे असेल ते घालायचं आणि किसलेलं पनीर घालायचं. पनीर नसेल तर तुम्ही बटाटा पण घालू शकता. छान परतून त्याची चटणी करून बाजूला ठेवायची. आता काय होतं, कधी कधी आपण चपात्या करतो आणि चपात्या केल्यावर थोडासा उंडा उरतो. त्याच उंड्याची चपाती करायची किंवा तुम्ही उंडा तिंबून पण घेऊ शकता. अशी दोही बाजूने थोडीच भाजून घ्यायची, म्हणजे कच्ची चपाती जशी भाजली अशा पद्धतीचे 4 भाग करायचे आहे. आणि जसं समोशाचं आपण आकार देतो समोशाला, असा कोन बनवून घ्यायचा आणि यामध्ये ही चटणी भरायची. चटणी भरून झाली की वरतून जे गव्हाचं पिठाचं बॅटर बनवलं होतं ते घालायचं आहे आणि कडकडीत तेलामध्ये दोही बाजून्याला छान तळून घ्यायचं आहे. जर तुम्ही उरलेल्या चपातीपासून जर बनवायचं असेल तरी पण बनवू शकता. बऱ्याच वेळेस आपल्याकडे शिळ्या चपात्या उरतात, तर शिळ्या चपातीपासून पण हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवून पहा. तर तळून एकदम छान मस्त आपले चपातीचे कोन म्हणा, नाही तर तुम्ही दुसरं नाव दिलं तरी पण चालेल. चला, कसा वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.